स्टार्ट. बघा बालमित्रांनो, ही गोदावरी नदी आहे. दख्खन पठारावरील ही प्रमुख नद्यांपैकी एक नदी असून हिला दक्षिण गंगा असंही म्हटलं जातं. तर महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबक टेकड्यांमध्ये या नदीचा उगम होतो आणि ब्रह्मगिरी पर्वतामध्ये ही नदी उगम पाहून नाशिक जिल्ह्यातून बंगालच्या उपसागरालाही मिळते. बंगालच्या उपसागरात ज्या शहराजवळ मिळते त्याला राजमुंद्री हे गाव आहे ते. आता या नदीचं पात्र बरंच मोठं असून 1435 किलोमीटर हिची लांबी आहे बघा. तर या नदीचं पात्र मोठं असून या नदीच्या भागामध्ये कोरिंगा म्हणून खारफुटीचं मोठं जंगल आहे. ते दुसऱ्या क्रमांकाचं जंगल असून नदीच्या भागामध्ये पेंच ताडोबा व्याघ्र प्रकल्प, त्याचप्रमाणे पेंच आणि नवेगाव राष्ट्रीय उद्यान अशा पद्धतीची अभयारण्य असून जलविद्युत केंद्रही तयार केलेले आहेत. पैठणी येथे नाथसागर हे धरण असून जलाशय असून ते जायकवाडी हे धरण आहे. हे जलविद्युत निर्मिती आणि शेतीसाठीही वापरलं जातं. झालं.